आज आपल्या गावात नरेंद्र महाराज संस्थानांनी त्यांच्या आदेशानुसार लीला अमृत पारायण झाला। त्या निमित्तानं आमच्या शब्दाला मान देऊन ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे साहेब यांनी आपल्या कार्यक्रमाला भेट दिली, तर त्याबद्दल आपल्या गावाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। तरी त्यांचा सत्कार शिवबाबा आमले माजी सरपंच ओढत यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे। सुद्धा दिसणार नाही एवढं मोठं कार्य या निवडक गावाने करून दाखवलं। ऍक्च्युली जेव्हा छत्रपती संभाजीनगर आजूबाजू परिसरात असतो तर आपल्याला ओढत टाकळी ओढत किंवा दोघा ओढत अशा पद्धतीने या गावाचं नाव लौकिक आहे आणि एकमेकाला कनेक्ट शब्द आहे। मग तेच कनेक्टिव्हिटी धरून तोच दाबा धरून आज या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला। नरेंद्र महाराज यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम आहे तर तो गावातील नागरिकांनी एकत्र येऊन एकत्र माध्यमातून कुठेतरी आपण या देशामध्ये सर्व एकत्र राहतो, आम्ही एकाचे एकरूप आहोत, आम्ही एकमेकाशिवाय अधोरे आहोत हा मेसेज यातून जातो आणि हा मेसेज आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलेला आहे। म्हणून आमच्या पूर्वजांची जो चालती आहे, परंपरा आहे, रीतिरिवाज आहे, आम्ही ते घेऊन तसंच भुजंग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की भंडाऱ्याचे कार्यक्रम, लग्नाचे कार्यक्रम व छोटे मोठे आपल्या आजूबाजूचे कार्यक्रम असतात, ते कार्यक्रमचा दृष्टिकोनच तो आहे की आपल्यामध्ये एकमेकांमध्ये जो आपुलकी प्रेम आहे, एकमेकाबद्दल जो आधार आहे तो आधार उभारत जातो आणि जेव्हा गावाची वज्रमूठ समोर येतील तेव्हा असे मोठे प्रकल्प राहतात, अशा प्रकारचे मंदिरं तयार होतात। हे सहज होत नाही। जेव्हा सांगितल्याप्रमाणे की इथं या मंदिरासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे कोणत्याच पुढाऱ्याकडून वर्गणी न घेता गाव वर्गणीतून आमच्या स्वतःच्या हक्काच्या अधिकाराच्या पद्धतीनं आम्ही हे मंदिर केलं आणि इतकं भव्य दिव्य आणि सुंदर। मित्रांनो, मी पहिल्या वेळेस या गावात आलो असं नाहीये, मी बऱ्याच वेळेस या गावात आलो, परंतु जो सन्मान यावेळेस मला भेटला अगदीच या मंदिराच्या आशीर्वादालाच तो मला सन्मान भेटला। आमचे मित्र मान्यश्री तसंच बनगडे साहेब यांची दोस्ती आम्ही बऱ्याच दिवसापासून एकमेकांमध्ये उतरत असतो आणि एक कनेक्ट कसं राहावं, एकमेका गावात कसं जुळावं हा आमचा उद्देश असतो। दिल्लीसारख्या ठिकाणी जाऊन आम्ही काही चंद दिवसामध्ये किती मंत्र्याला भेटलो तर ते स्वप्नवत काम आमच्या सारख्या या आजूबाजू म्हणजे ओढत आणि चिंचोली परिसरातून जाणाऱ्या व्यक्तींना भेटलं हे स्वप्नासारखं आहे। जेव्हा मनगडे साहेब व्यक्त करायचे की आम्ही त्या ओढतून आलेलो आहे आणि त्या ओढतून त्या दिल्लीत राजधानीत जेव्हा आम्हाला मंत्र्यामध्ये भेटायला भेटतं, त्यांच्यामध्ये उठा बसायला भेटतं, त्यांचा सन्मान भेटतो, ते काय असतं ते बघायला भेटतं, तर या शब्दापेक्षा मोठं या जगात काहीच नाहीये। तर आम्हाला आत्मसन्मान असायला पाहिजे। तो आत्मसन्मान आम्ही आमच्या गावातून, आमच्या परिसरातून, आमच्या घरातून, आमच्या पाहुण्यातून त्यांच्यातूनच मिळवू शकतो आणि तो मिळवण्यासाठी आम्हाला एकत्र यावंच लागणार आहे। ते एकत्र येणं आमचं वारंवार गरजेचं आहे। म्हणून जे छोटे मोठे कार्यक्रम त्यांच्या ऐपतीने जे घेता येईल ते घ्यायलाच पाहिजेत। त्या पद्धतीनं आम्ही एकमेकांच्या सहवासात येतो, एकमेकांच्या आपुलकी करतो। नसता या संसारामध्ये संसार तो राहणार नाही। ते म्हणतात माझ्या घरापुरतं, तुमच्या घरात मुलगा जन्मला तर त्याला मुलगी कुठून आणशाल, तुमच्या घरात मुलगी जन्मली तर तुला देशाल कुठं। म्हणून सार्वजनिक कार्यक्रम घेणं अत्यंत गरजेचे आहे। सगळे सोयरे भाऊबंद हे सांभाळणं गरजेचं आहे। भाऊबंदी असेल तुमची ती म्हणून टाका। हात बसून तुमच्या घरामध्ये भांडण झाले पाहिजेत नाही, तुमच्या बांधाऱ्यावरून झगडा झाला पाहिजे नाही। सगळ्यात पहिले जर कधी गरज पडला असेल तर आपल्या बंधाऱ्यावरच्या शेतकऱ्याची पडते, त्याच्या शेतात आपल्या जावं लागतं, आपल्या शेतात त्याला यावं लागतं, आपलं वासूर त्याच्या शेतात जातं, त्याचं वासूर आपल्या शेतात येतं आणि आमचा हा कणा आहे। म्हणून मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो या देशातील की आजूबाजू कोणत्याही व्यक्तीशी भांडण करायचं नाही, त्यांचं सगळं दूर राहायचं। त्यांना अतिथी देवभाव म्हणजे आपल्या घराच्या बाहेरचा व्यक्ती कोणीही असो तो देव असतो, म्हणून देवाचं भांडण करणं, मनुष्याचं भांडण करणं हे कधीही कोणासाठी चांगलं राहिलं नाहीये। इतिहास गाव आहे, त्यांनी भांडण केले, त्यांचं कधीच भलं झालं नाही। म्हणून आम्ही भांडण नाही करणार, आम्ही बी ह्या छोट्या छोट्या केसेस करून बाहेर कोर्टात जाणार नाही। आम्ही इथे आमचे संचामुक्त जे अध्यक्ष असतात त्यांच्या माध्यमातून आमच्या गावाच्या जे बी काही अडीअडचणी तिथे सोडवू आणि शक्यतो आम्ही सेटलमेंटच करू। परंतु आपण एका ठिकाणी सांगतो की या भागात देशातील नागरिकांना माझी विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाला दगाफटका करायचा नाहीये, कोणाला त्रास द्यायचा नाहीये, जेणेकरून केसेस होतील आणि जेणेकरून एक माणसाचं जर केस झाली त्याची सारी जिंदगी त्या केसाचा परिवार त्यासाठी आपत्ग्रस्त होतो। म्हणून माझी विनंती आहे सर्व नागरिकांना की एक आपुलकीने राहावं, गोडगुडीने राहावं आणि सगळ्यांनी मिळून राहावं। जय हिंद, जय भारत। मला इथं बोलण्याबद्दल, या गावाने एवढं संवाद दिल्याबद्दल या गावाचे आभार।